प्रहार दिव्यांग संघटना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले। प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्यात आले होते। जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये आमदार खासदार निधीतून दिव्यांगांचा 5% निधी खर्च करावा, संजय गांधी निराधार योजनेची पात्रता वयोमर्यादा 18 वर्षापासून सुरू करावी, संजय गांधी निराधार योजनेची वार्षिक उत्पन्नाची अट 1 लाख रुपये करावी, जिल्हा नियोजन आराखड्यातून 1% निधी दिव्यांग कल्याण पुनर्वसनासाठी खर्च करावा व बेघर भूमिहीन निराधार दिव्यांगांना 1 गुंठा शासकीय जागा द्यावी। या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारचे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी या एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। या आंदोलनामध्ये जिल्हा व शहरातील सर्व प्रकारचे महिला पुरुष दिव्यांगांनी सहभाग घेतला होता। यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, संपर्क प्रमुख दादासाहेब पाचपुते, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता खरात, पारचंद साकला, उपजिल्हाध्यक्ष नरसिंग ठुबे, सचिव संजय मिसाळ, सुनील देशमुख, महिला संपर्क प्रमुख वंदना मुळे, मूकबधिर संघटनेचे सचिव गवई, कीर्ती देशपांडे, राहुल जाधव, प्रीतम मोथा, गणेश नलावडे, युसुफ पटेल, गणेश कट्यारे, अमोल कोलते, दत्तू बकले, शिवाजी दांगड, रशीद शेख, शिवाजी तुपे, रामू खाकरे, रमेश पवार, राजेश जयस्वाल, अशोक दांडगे, अंताराम नलावडे, विठ्ठल गव्हाणे, शांताराम गायकवाड, वर्षा श्रीसुंदर, अनिरुद्ध निसळ, शीला लोलेवार, दीपक आहेर, नारायण वाघ, प्रभाकर आढाव, जनार्दन भादवे, जुबेर पठाणसह शेकडो अंध मूकबधिर दिव्यांग उपस्थित होते। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, छत्रपती संभाजीनगर। प्रहार जनशक्ती पक्ष तथा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानं यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या प्रमुख मागण्यांसाठी आज 12 डिसेंबर रोजी एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। दिव्यांगांच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमदार आणि खासदार यांच्या फंडातून 5% निधी खर्च झाला पाहिजे, संजय निराधार योजनेअंतर्गत सरसकट सर्व दिव्यांगांना 2,500 रुपये मानधन मिळालं पाहिजे, जिल्हा नियोजन आराखड्यामधील बजेटमधून 1% दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी खर्च झाला पाहिजे, संजय गांधी निराधार योजनेचं जी वयाची अट आहे, पात्रता आहे, ती 18 वर्षापासून करावी आणि त्या योजनेसाठी लागणारं जे उत्पन्न आहे, जी उत्पन्नाची अट आहे, ती 1 लाख रुपये करावी। या प्रमुख मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरती या आंदोलनाला प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सुरुवात करण्यात आलेली आहे। प्रथम आम्ही हे लक्षवेधी एकदिवसीय शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करत आहोत। पुढील आंदोलन बच्चूभाऊंच्या आदेशानुसार अतितीव्र स्वरूपात करण्यात येईल। माझी शासनाला विनंती असेल की या आंदोलनाची दखल घ्यावी आणि हिवाळी अधिवेशनात सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आमच्या प्रश्नांची अंमलबजावणी करावी, एवढीच मी आपणास यातर्फे या माध्यमातून विनंती करतो।